नमस्कार टू यू ऑल पीपल. कशा आहात सर्वजण? मी मजेत. सकाळी सकाळी आई आणि मी आलो बस स्टॉपला. हे बस स्टॉप आमच्या घराच्या अगदी जवळच आहे आणि तिथेही आईला तिच्या मैत्रिणी भेटल्या अँड ॲज युज्युअल त्यांची गपशप सुरू झाली. पण तितक्यात आली आमची लाल परी आणि आम्ही निघालो आमच्या मामाच्या घरी. खरंच यार, खूप वर्षानंतर अशी मी आईसोबत, स्पेशली आईसोबत मी जाते आहे, तेही बसमध्ये. खूप छान वाटत होतं. लहानपणीचे दिवस आठवत होते. ही ग्रीनरी बघत बघत आलं आमचं गाव, जे की खूप जवळ आहे आमच्या घराच्या. मग आम्ही पोहोचल्यानंतर तिथे माझ्या मामाचा मुलगा आला आणि आम्ही त्याच्याजवळ बॅग्स दिल्या आणि आम्ही पायीच निघालो. आणि मग निघत असताना ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा. खरंच गावाकडे गेल्यानंतर किती शांत वाटतं ना. आणि इथे नानांनी त्यांच्या लेकीला दिलं सोडून आणि माझ्याचबद्दल विचारत होते की मी आले की नाही. मग मी गेले म्हणल्यावर ते फार खुश झाले. तितक्यात मामींनी आणि त्यांच्या सुनांनी आणि आईंनी स्वयंपाक सुरू केला. मी पण थोडीशी मदत केली आणि जसं एकदा खायचं झालं, बनवलं, तितक्यात मी घेऊन नानाजवळ आले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. ही छोटे लेकरं त्यांच्या लाईफचा किती छान फेज जगतायत ना. मग लगेचच नानीच्या फोटोची पूजा केली, तिला नैवेद्य दिलं, तिचं दर्शन घेतलं आणि खरंच तिला असं फोटोमध्ये बघितल्यानंतर मन एकदम हळहळून जातं. असो, मग सर्वांनी जेवण केले, माझ्या मामी, मामाचे मुलं मुली वगैरे सगळ्यांनी. आणि इथे बाप लेकीच्या गप्पा झाल्या सुरू. मग काय वेळ आली घरी जाण्याची आणि आम्ही निघालो घराकडे. पण तितक्यात कळालं की आता तर बस नाही आहे, मग कशाने जायचं आहे. मग दुसरं पण ऑप्शन होतं की कुठली पण जी जीप येईल त्याने आम्ही जाणार. मग आम्हाला मिळाली जीप. खरंच बस, जीप आणि बस, आज मी दोन्हींचा प्रवास खूप वर्षानंतर करते आणि खूप छान वाटत होतं. आम्ही पोहोचलो घरी. ओके देन, बाय बाय.